हाय, प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचा. आता मी कुठे चालली आहे सांगते तुम्हाला. आधी आपली रेसिपी बघूया. ही आहे अख्खे मसूर आहेत. त्यांना स्वच्छ धुवून घ्यायची. आपल्याला कधी भिजत नाही घातलं किंवा भाजी नसेल तर अशी अख्ख्या मसूरची भाजी पटकन करता येते आणि छान मस्त अगदी धाब्यावर मसूरची डाळ वगैरे मिळते भाजी ना, अशी छान होते मस्त. तेल घेतलं, टोपामध्ये जिरं घातलं, मसूर छान धुवून अगदी म्हणजे फोडणी देताना धुतले तरी चालेल, 5 मिनटं आधी धुवून ठेवले तरी चालतील पाण्यामध्ये, नाहीतर ऐन वेळेला धुतले नसेल वेळ तर हरकत नाही. छान आहे. 2 छोटे असतील तर 2 घ्यायचे, मोठे असेल तर 1 घ्यायचा. कांदा घ्यायचा, हवी हिरवी मिरची तर एखादी हिरवी मिरची घ्यायची, कढीपत्ता घ्यायचा, हळद घालायची, तिखट घालायचं, थोडंसं हिंग घालायचं आणि मस्त आपला कांदा परतवून घ्यायचा छानसा असा. तुम्हाला हवा आहे 1 बटाटा घाला, ऑप्शनला आहे. बटाटा हवा तुम्हाला मसूरमध्ये तर घाला, नको हवं असेल नाही घातलात तरी चालेल. मी घालणार आहे. आणि हे आपले स्वच्छ धुतलेले मसूर आपण त्याच्यात घालायचे आणि छान तेलावरती परतून घ्यायचे. आपले मसाला कांदा छान झाला होता. आता आपण त्याच्यावरती मसूर घातले, बटाटा घातला. छान परतून झालं आपलं की ह्याच्यामध्ये कोकणी मसाला 2 चमचे टाकायचा. कोकणी मसाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवले. कोकणी मसाला सर्च करा तर तुम्हाला व्हिडिओ भेटेल किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते लिंक. आता धणा जिरा पावडर घालायची, थोडा गरम मसाला घालायचा. अगदी छान ह्या भाजीला ना असा खडा कुटलेला गरम मसाला असेल ना, ताजा म्हणजे, तर खूप छान अजून मस्त चव येते. आता आपण दुकानचाच गरम मसाला घातला आहे. आपल्या कोकणी मसाल्यामध्ये आलं लसूण होतं, तरी तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा घातलं आलं लसूण तरी चालेल. कोकणी मसाला नसेल तर 1 कांदा वाढवायचा आणि नुसतं खोबरं लसूण घालून बारीक करून घ्यायचं. नसेल कोकणी मसाला तर नुसतं खोबरं. आता आपण टोमॅटो घातले त्यामुळे वरतून मीठ घालायचं, थोडं परतायचं आणि पाणी घालायचं. आपले मसूर छान असे नरम व्हायला पाहिजेत ना, म्हणून अगदी कमी गॅसवर हळूहळू तिला शिजून द्यायचं. मसूर काय पटकन शिजतात, पण ते असे ना तडतडीत राहण्यापेक्षा, पटकन शिजण्यापेक्षा हळूहळू ते मऊ शिजले ना तर त्याची खूप छान टेस्ट येते. वरून छान कोथिंबीर घाला आणि थोडासा गुळाचा खडा, आवडत असेल तर 2 कोकमाचे तुकडे, आवडत असेल तर नाही तर आपण टोमॅटो घातले, थोडासा गुळाचा खडा टाका, टेस्ट येते छान. मस्त अशी आपली छान मसूरची आमटी होते, सुंदर. चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत, कशाही बरोबर खा, मस्त होते. आणि ऐन वेळेची भाजी, मला ना ऐन वेळेच्या भाज्या खूप आवडतात. कारण काय तर आपण कधी बाहेर जातो, बाहेरून आलो की भाजी आणायला मिळत नाही किंवा भिजत घालायला विसरतो, त्यासाठी ह्या ऐन वेळेच्या भाज्या मला खूप आवडतात. आता तुम्हाला मी मगाशी म्हटलं ना आपण जातोय म्हणून, ते कुठे जाते तर माझी भाची येणार आहे पोलंडवरून. आता 4.5 वर्षांनी येणार आहे. खूप म्हणजे तिचा तर आत्ता जरा विजा तिला ऑफिसकडूनच हवा होता, त्यामुळे तिला थोडा लेट झाला यायला. पण विचार करा, कधीही एखाद रात्र बाजूला न ठेवलेली मुलगी आज 4.5 वर्ष लांब होती. तिने 2 वर्ष शिकली, 2 वर्ष जॉब केला, खूप तिने पण. आणि आईवडिलांनी वाट बघणं किंवा मुलीशिवाय वेळ काढणं आईवडिलांना पण कठीण आणि तिलाही तिकडे कठीण. एवढ्या वर्षात आजारपण, काहीतरी मुलगी म्हटलं तिला प्रॉब्लेम होते, पण त्या सगळ्यांवर मात करून
4.5 वर्ष. नमस्कार. आता मी एअरपोर्टला आले भाचीला रिसीव करायला. चला बघूया आपण आता. हे सगळं एअरपोर्ट आहे. हात कर. आजी आली आहे तिची, तिला घ्यायला. तिचा पप्पा, तिची मम्मी सगळे. आणि हे बघा, हा तिच्या मम्मीचाच हात आहे. अगदी गेटजवळ. तिने थोडंसं तिला बघितलं आहे त्या साईडला. गेटजवळ अगदी त्या गेटकडे डोळे लावून सगळे बसले. 4.5 वर्षाने या डोळ्याने बघायचं आहे आम्हाला तिला. त्यामुळे अगदी एवढी आतुरता आहे, एवढी आतुरता आहे. अगदी म्हणजे खरंच किती आहोत मीडियम आहे आपल्याला, आपण व्हिडिओ कॉल करतो वगैरे, पण जवळ असणं किंवा समोर असणं ह्याच्यात खूप फरक असतो. आता अगदी डोळे तिथेच आहेत की थोडीशी कुठे दिसते बघा. मी कॅमेरा तर लावूनच ठेवला आहे. आता त्यात कधी येते बघूया आपण. त्यात काय झालं, ती उतरल्यानंतर इकडे फोन कनेक्ट होत नाही. ती ट्राय करत होती. दिसली बघा, दिसली का तुम्हाला? आली बाई खरंच. आत्ता तिला बघितल्यानंतर मी नाही काही जास्त बोलू शकत. अरे छोटी झाली रे मम्मी तर. बाई. बघा, आजीला भेटली, मम्मीला भेटली. जा रे. मम्मी तिला बारीक झाल्यासारखी वाटली. उलटं असतं. सगळे म्हणतात मुलीला बघितलं, मुलाला बघितल्यानंतर बारीक झालीस. ती आईला म्हणते मम्मी बारीक झालीस. हा माझा मुलगा मागे आहे. हे बघा माझ्या लेकी. 4.5 वर्षानंतर पहिली सेल्फी. आणि आम्ही आता तिला घेऊन बाहेर निघालो. भाऊ सामान घेऊन पुढे चाललाय. खूप छान क्षण हो हे. असं आम्ही तिला घेऊन आलो. आता ती घरी जाईल. मी राहते मालाडला, ती राहते ठाण्याला. आम्ही तिथून घेतलं व ती तिच्या मम्मी पप्पा बरोबर गेली निघून. 2 साईडला 2 गाड्या गेल्या. खूप बरं वाटलं. आता पुन्हा एकदा तिच्यासोबत भेटू, तेही तुम्हाला मी दाखवेन. ती व्हिडिओ बघायची असेल आमची पुन्हाची भेट तर धम्माल भेट आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, आम्ही आता आलो एअरपोर्टवरून. भाचीला टाटा बाय बाय केला. आता भेटायचं आहे तुम्हाला.